माधवी, माधवी डबा देत आहे ना? हो आले. लवकर या, लवकर या, लवकर या. माधवी, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ना मेघनांशी बोलायला हवं. त्या पुण्याला गेल्यापासून आपण बोललेलोच नाही त्यांच्याशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देसाईवाडीत जाताय ना? हो जाते. आणि बघा त्या आपल्या विजयाताईंचा नेमका काय प्रॉब्लेम आहे तो. म्हणजे कामाचा व्याप वाढलाय म्हणून त्या अशा वागतायत की दुसरं काहीतरी कारण आहे. माधवी, खरंच मला जोपर्यंत कारण कळत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. हो नाही, कामाचा व्याप हे कारण वाटत नाही हो मला. कारण आता त्यांच्याकडे स्वयंपाकीण बाई आहे. दुसरंच काहीतरी कारण असणार. होय हो. आणि कामाच्या बाबतीत आपल्या विजयाताई म्हणजे वाघीण आहेत. हो म्हणजे काम जास्ती पडलं तरी काकू करणाऱ्यातल्या नाहीत होत्या. होय ना. काहीतरी कारण नक्की आहे. हो काहीतरी गडबड नक्की आहे. आपण मेघनाला विचारूया का? मी बोललोय हो त्यांच्याशी, पण त्यांना तसं नाही वाटत आहे जसं आपल्याला वाटतंय ते. आपण बोलूया त्यांच्याशी, पण आत्ता नको. आपण संध्याकाळी बोलूया. आत्ता काय आपणही गडबडीत आहोत आणि तिकडे त्याही गडबडीत असतील. मी निघू मग? हो निघा, माझं आवरलं की मी पण निघतेच आहे. हो ठीक आहे. चल मेघना, झालं का तुझं? हो झालंय झालंय. आदित्य, खिडक्या, नळ, फॅन्स केले मॅडम. ठीक. ए बरं ऐक ना आदित्य, मी काय म्हणत होते, मी अंजलीला फोन करून विचारू का त्यांचं जोधपूरचं काय प्लॅनिंग आहे? नाही तर काय होईल ते पुन्हा इकडे आणि मी मुंबई. करेक्ट आहे, लगेच कर. मी बाटल्या भरतो. ओके. बोल मेघना, आलीस पुण्यात? हो हो, कालच आले. बरं ऐक ना अंजली, तुमचं काय प्लॅनिंग आहे? जोधपूरला कधी जाणार आहात? आम्ही उद्या सकाळी चाललोय जोधपूरला. उद्या ना? ग्रेट. मग आज संध्याकाळी या ना आमच्या घरी जेवायला. छोटंसं सेलिब्रेशन चालेल ना? हो चालेल ना, नाहीतरी आपली चुकामुकच होते. मग डन करूया, येतो आम्ही संध्याकाळी. हो चालेल, ये मग संध्याकाळी भेटूया. बरं ऐक ना, आत्ता ठेवू, सेंटरला निघते, उशीर होईल. ओके बाय. हो हो बाय. काय ग, काय म्हणाले? येत आहेत दोघे संध्याकाळी. अरे वा, गुड. चला मग निघूया. हो हो चल. कितीही लवकर उठलो ना तरी जो उशीर व्हायचा तो होतोच. अगं ठीक आहे अर्चू, आपलंच दुकान आहे आणि उशीर झाला म्हणून कोणी जाब नाही विचारणार आहे तुला. अरे तसं नाहीये रे सतीश, पण तू बघितलंयस ना, प्रत्येक वेळी आपल्या आधी सुरेश काका तिथे पोहोचलेले असतात. बरं वाटतं का ते? आणि त्यांच्या वयाच्या मानाने ते जरा जास्तच काम करतात ना. हे मात्र खरं आहे. मग म्हणून मी ठरवलं होतं आज की त्यांच्या आधी पोचायचं आणि त्यांच्यासाठी मस्त फर्स्ट क्लास असा चहा मागवायचा. पण काय, सगळंच बोंबललं माझं. ठीक आहे का? अरे नाही, मी ना उगाच त्या शालनताईंची वाट बघत बसले आणि सगळा गोंधळ झाला. आधीच उशीर झाला ना की धडधडायला लागतं. मग असं वाटतं की वाट बघायची की काम करायला सुरुवात करायची, काही कळतच नाही. विजयाई थोडी वैतागलीच होती. त्या बिचारीने ना वाट बघितली आणि कणिक भिजवून पोळ्या करायला सुरुवात केली. तेव्हा त्या आल्या. एखाद्या दिवशी असते माणसाची अडचण, आपण समजून घ्यायचं. एखाद दिवशीच ठीक आहे रे सतीश, पण हे जर रोज रोज व्हायला लागलं तर मग काही खरं नाही. आणि खरं सांगू का, मला पोळ्यांना बाई नकोच आहे, पण आता विजयाला नाही असं सांगायचं तरी कसं? मी काही बोलायचा प्रयत्न करत होते तेवढ्यात तिने ठरवूनच टाकलं शालनताईंचं. आणि सध्या तिच्या डोक्यात जे काही चाललंय ना, त्यात जर मी तिच्याशी आर्ग्युमेंट करत बसले असते तर मग काय झालं असतं ते मला माहिती नाही. आणि शिवाय माई सुद्धा म्हणालीये की तू जरा गप्प बस म्हणून. तेच बरोबर आहे, लक्षात येते ना तुझ्या. हे बघ, विजयाला जे काही करायचंय ते करू दे, काहीही बोलू नकोस. आणि त्या शालनताईंना देखील काहीच बोलू नकोस, कारण विजयाने सुनावलंच असेल त्यांना. अरे हो, म्हणजे काय, चांगलंच सुनावलंय त्यांना. थोडक्यात काय, पुढचे काही दिवस तू का म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे. चू जय हो.